आपण मित्र निवडू शकतो, शेजारी बदलू शकतो, पण आपण नातेवाईकही निवडू शकत नाही. काही नाती अशी असतात ना, जी आपल्याला प्रेम, आधार आणि आनंद देतात. पण काही नाती अशीही असतात, जी सतत टीका करतात, कंपॅरिझन करत असतात, कमी लेखतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ना नकारात्मकता शोधतात. आणि गंमत म्हणजे हे लोक अनेकदा आपलेच नात्यातले असतात. मला एक गोष्ट आठवते, जी मी वाचली आहे एका पुस्तकामध्ये, तुम्ही जर चिखलात दगड फेकला, तर चिखल तुमच्यावरही उडणारच. हे वाक्य आहे खूप साधं, पण अर्थ खूप डीप आहे. काही लोकांशी वाद घालून न स्वतःला सिद्ध करून किंवा त्यांना बदलण्याचा प्रयत्न करून आपण स्वतःची एनर्जी ही वेस्ट करत असतो. काही लोकांना तुमची प्रगती पाहून आनंद होत नाही, काही लोकांना तुमचं सुख खटकत राहतं आणि काहींना प्रत्येक गोष्टीत दोषच दिसतात. आता प्रश्न असा आहे की या लोकांना टाळायचं कसं? तर माझ्या मते त्यांच्यापासून पडून तर आपण जाऊ नाही शकत. तर आपल्या मनात त्यांना जागा देणं बंद करायचं. जर कोणी सतत तुमची तुलना करत असेल, तर फुलं आणि तारे तर याची तुलना होऊ शकत नाही. त्यांची मते ही तुमची ओळख होऊ शकत नाही. जसं आपण आपल्या फोनमधल्या अनवॉन्टेड नोटिफिकेशन्स म्यूट करतो, तसंच आयुष्यात काही लोकांच्या निगेटिव्हिटीला म्यूट करणं गरजेचं असतं. बिकॉज ॲट द एंड युअर इनर पीस इज इम्पॉर्टंट.